आणि त्यासोबत सांगलीमध्ये मिरजमध्ये आज वंचित बहुजन विकास आघाडीचा जाहीर मेळावा होतोय, ज्याला एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर संबोधित करतील। सांगलीतल्या अंबाबाई तालीम मंडळाच्या क्रीडांगणावर ही सभा आज दुपारी 3 वाजता होणार आहे। या सभेसाठी मिरजमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। संदीप, निश्चितच आजचा दिवस राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा दिसतोय। बैठकांचे एकीकडे सत्र सुरू आहे आणि त्याचबरोबर मिरजमध्ये देखील आज एक महत्त्वाची घडामोड होताना बघतोय आपण की वंचित बहुजन विकास आघाडीचा जाहीर मेळावा, अनेक मुद्दे यामध्ये चर्चेला असतील। नक्कीच रेणुका, पश्चिम महाराष्ट्र हा दोन्ही काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा, पण सध्या गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये भाजपनं चांगलाच शिरकाव केलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली महानगरपालिकेवर सध्या भाजपची सत्ता आहे, तिथले खासदार भाजपचे आहेत। महत्त्वाची गोष्ट, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील सांगली जिल्ह्यातले आहेत। त्यामुळे आंबेडकर आणि ओवैसी हे दोन्ही नेते नेमकं काय बोलणार याची एक उत्सुकता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज लागून राहिलेली आहे। रेणुका, महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगली महापालिका निवडणुकीमध्ये एमआयएमनं 8 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते, मात्र 8 ठिकाणांपैकी एकाही ठिकाणी एमआयएमचा उमेदवार निवडून आला नाही, त्यांना पराभव पत्करावा लागला। ज्याप्रमाणे राज ठाकरे यांच्या सभेला मोठी गर्दी होते, त्या पद्धतीनं ओवैसी यांच्या सभेला देखील मोठी गर्दी होत असते, मात्र त्याचं मतामध्ये रूपांतर कितपत होतं हे आपल्याला माहिती आहे यापूर्वी। त्यामुळे आजच्या सभेला किती उपस्थिती असते हे महत्त्वाचं असणार आहे, याकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। मिरजमधल्या क्रीडांगणावर ही आजची सभा होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे सांगली मिरज या भागामध्ये मुस्लिम समाज जास्त आहे, दलित समाज देखील जास्त आहे। त्यामुळं प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी, चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख जे पालकमंत्री आहेत सांगलीचे, जयंत पाटील आहेत, या सगळ्यांवर, शरद पवारांपासून अगदी अमित शहांपासून या सगळ्या नेत्यांवर काय टीका करतात याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष आहे। आणि मोठ्या प्रमाणामध्ये कोल्हापूर आणि सोलापूर या दोन्ही जिल्ह्यातले देखील कार्यकर्ते, नेते मंडळी किंवा पदाधिकारी हे देखील आजच्या या सभेला उपस्थित राहतील अशी शक्यता वर्तवली जाते। मोठा पोलीस बंदोबस्त आहे। दुपारी 3 वाजता ही सभा मिरजच्या क्रीडांगणावर सुरू होणार आहे। निश्चितच धन्यवाद संदीप, या सगळ्या सविस्तर अपडेट्सबद्दल। आपण बघतोय मिरजमधून आलेले हे आत्ताचे अपडेट्स आणि त्यानंतर दिल्लीतून आलेली एक महत्त्वाची बातमी। भाजपच्या दृष्टीने दिल्लीमध्ये समरसता खिचडीचं आयोजन भाजपतर्फे आज करण्यात आलेलं आहे। रामलीला मैदानावर 3000 किलो खिचडी शिजवली जाणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दलितांशी संवाद साधण्याचा भाजपचा यातून प्रयत्न आहे। दिल्लीतल्या 3 लाख दलित घरांमधून धान्य आणि भांडी गोळा करून भाजप ही समरसता खिचडी तिथे शिजवणार आहे। भाजपचे अध्यक्ष या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, अमित शहा अशी देखील माहिती कळते। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास दिल्लीहून आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, एक प्रकारे दलितांशी संवाद साधण्याचा भाजपचा एक महत्त्वाचा प्रयत्न म्हणता येईल। बरोबर आहे। खास करून जर बघितलं उत्तर प्रदेशामध्ये असो किंवा दिल्ली आणि हरियाणा आणि राजस्थान यासारख्या प्रदेशामध्ये, खास करून नॉर्थ इंडियामध्ये मोठ्या संख्येने दलित आहेत, त्या दलितांचे मत भारतीय जनता पक्षाला मिळावे यासाठी या समरसता खिचडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण जसं उल्लेख केला की अमित शहा या कार्यक्रमात येणार होत्याची चर्चा होती, पण आता अमित शहा या कार्यक्रमात येणार नाहीये। दिल्ली भाजपच्या वतीने या समरसता खिचडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्रात एक जे प्रसिद्ध शेफ आहे विष्णू मनोहर, हेच त्यांच्या नेतृत्वात हे खिचडीचं आयोजन होत आहे। आणि समरसता खिचडीला उल्लेख असा केलेला आहे की सगळ्या दलित समाजांना एकत्र करून एक प्रकारे समरसता निर्माण करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून आहे। सोबतच जर बघितलं दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष पिछाडीवर आहे, त्या सगळ्यामध्ये समोर यावर लोकसभेमध्ये 6 जागा त्यांच्याकडे जरी असल्या, पण ज्या पद्धतीनं खास करून राज्य सरकारच्या पद्धतीने ते पराभूत झालेले, या सगळ्या पार्श्वभूमीवरती या कार्यक्रमाला अत्यंत महत्व आहे। दिल्ली भाजपच्या वतीने यासाठी सगळं ती तयारी करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक दलित कुटुंबांकडून तांदूळ आणि डाळ एकत्र करून प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि ते तांदूळ आणि डाळ रामलीला मैदानात दिल्लीतील अत्यंत महत्त्वाचं ऐतिहासिक असं मैदान आहे, तिथे हे आयोजन होतं आणि यासाठी तयारी आता शेवटच्या टप्प्यात आहे। निश्चितच धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय ही खिचडी तिथे तयार केली जाणार आहे। भाजपतर्फे या समरसता खिचडीचं आयोजन